रिस्पॉन्स म्हणजे जेवण तर तिला चारायला सांगितले नळीतून. तर चला देवाच्या कृपेने ती बरी व्हावी हीच माझी तर लई इच्छा आहे मनापासून. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. सकाळी वाजले 8:30. कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल. शनिवारी जो मी ब्लॉग चालू केला होता डायरेक्ट मंगळवारी संपवलाय. कारण या 2-3 दिवसामध्ये खूप गडबड होती, खूप घाई होती. दुकानाचं ओपनिंग झालं आपल्या, बरंच काही नाही का. आणि व्हिडिओ काढायला दुसरं कोण नव्हतं, त्यामुळे काय मला लॉंग व्हिडिओ बनवता आला नाही. मालक चालक वगैरे सगळं जे काय ते आपणच आहे, त्याच्यामुळे सगळी जबाबदारी आपल्यावरच असल्यामुळे सगळं काय करता येत नाही. आणि बरेच दिवस झाले इंस्टाग्रामला, फेसबुकला किंवा युट्यूबला व्हिडिओ पण मला जास्त टाकता आले नाही, कारण वेळच नव्हता. तर असो, आता बघा सकाळी कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल, तुम्ही व्यवस्थित आपलं शॉप वगैरे हे केलेलं आहे. माल थोडा कमी पडतोय अजून. एक 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 व्हरायटी आपण ऍड करणार आहे त्याच्यामध्ये, हळूहळू नक्कीच करणार. आणि त्याचबरोबर आता बघा इथं दिवी आमची काय करते बघा. आता फटका खाल्लाय, जरा शांत बस म्हणलं तर बसत नाही. हे बघा, तुझा बाहेर घ्यायचा, तिकडे आवाज येते. तिकडे बघा पोहे वगैरे बनवायचं चालू आहे. आता नाश्ता करायचा. भात झालाय बनवून, मेथीची भाजी बनवलीये. आता शंभूने सांगितले सोयाबीनची भाजी कर. सोयाबीन मग त्याला स्वयंपाक करून जाणार दुकान. प्रत्येक जणांचं वेगवेगळा मेनू असतो, ते आपल्याला बनवणार आहे ती. त्याच्यानंतर मग जायचं. त्याचबरोबर गोष्ट बंधुबाबाची चालू आहे इकडे बघा टीव्हीला. त्याचबरोबर इराण आणि अमेरिकेचं युद्ध संपलंय असं सांगलंय. काहीतरी अटी वगैरे त्यांनी काहीतरी घालून दिलेत, पण होईल बघू. ही फ्रेम तिकडे नेऊन लावायची का दुकानात? अहो, गणपतीची पण फ्रेम आहे एक दुकानावर, ती आणून पण ना असं कुठेतरी लावायला पाहिजे. नाही, ही युट्यूबची फ्रेम तिकडे लावा आहे ना. पण तिथं जागा बघू काहीतरी एका ह्याच्यात करू. कारण सगळं कप्प केलेलं आहेत ना. कप्प केले, सगळं फिट केले, तिथं काहीतरी नेऊन लावतो आता. मग त्या देवाच्या इथं खाली ह्याच्यावर रोजचा आता शेड्यूल ठरलेलं, तरी सुद्धा आज उशीर झाला. पण लवकर रोज 5 वाजता उठून एक्सरसाइज वगैरे करून जायचं आपलं, नाही का. आणि 8-8:30ला दुकान शार्प चालू करायचं. 9चं टायमिंग आपलं, पण 8:30ला तर ओपनिंग करायचं. जे काय असेल नसेल, होईल नाही म्हणजे नाही का, माहिती तर होते लोकांना. पहिले 2-3 महिने तर काय अपेक्षा नाही म्हणजे जोपर्यंत माहित होत नाही, काय होत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. त्याचबरोबर कसं आहे, स्वयंपाक ही करायला लागते. मग सकाळी तुम्ही जाऊन उठायचं, मी 10 वाजेपर्यंत येतेच कामावर. 10 वाजता ही आली का मग डायरेक्ट मी वर्किंगला जाणार. कारण पोरांचं आपण म्हणतो, पण खाण्यापिण्याकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे. तर मग ही 4-5 वाजेपर्यंत तिथे थांबणार. आणि नंतर मग मी आलो का मी थांबणार. म्हणजे अशा अल्टरनेट ड्युटी आमच्या चालू होतील. आणि आज आम्ही जाणार आहेत आजीला बघायला. आजीला बघायला पण जायचंय, जरा ती आजी थोडी आजारी आहे, काल मी सांगितलं होतं. असो, तर बघूया आजचा दिवस आपला कसा जाणार. कसा म्हणजे भन्नाटच जाणार, विषयच नाही काय, नाही का. कुणी नाव ठेवू द्या, काही करू द्या, पण आपण आपलं काम करत बसायचं. आपण कर्म हेच फळ असं जे म्हणतात ना, तेच. आणि कष्ट हेच भांडवल. असो, कष्ट मेहनत करत राहायची. आणि एक गोष्ट कळाली, ज्यांना आनंद झाला ना त्यांना लय आनंद झाला आपलं दुकान खोलल्यावर. माणसाने इतकं कौतुक येऊन केलं, त्यांचं तर खरं मनापासून आभार आहे. पण काही लोक आहेत ती नसतं, नाही का, किती जवळची म्हणत होतो मी किंवा काय, ते आले नाहीत लोक. काम असतील, काय असतील, हे असेल, असो. पण आता आपण त्यांना किती वेळ द्यायचा हे आपण ठरवायचं. आता इथून पुढे समजलं आपल्याला, नाही का. मी काही जर झालं तरी जायचं, नाही का, असं त्या म्हणायचं, जाऊ द्या, सगळं माझं काम सगळं सोडून वगैरे सगळं जायचं. पण काल समजलं मला नक्की काय आहे ते, नाही का. त्याच्यामुळे आता इथून पुढं आपण किती कोणाला रिस्पेक्ट द्यायची ना, आपण कोणाला किती वेळ द्यायचा हे समजलं चांगलं. आपल्यावर आपलं बघत बसायचं. पण माणसाने आलेल्या पण एक चांगली गोष्ट सगळ्यांनी शिकवली, की कितीही करा, कुणासाठी काही करा, शेवट आपण म्हणतो तसं नाही. आजकालची जगच स्वार्थी निघाला. जी आहेत ती चांगली, इतकी माणसं चांगली आहेत ना, अक्षरशः जीवाला जीव देतात, त्यांच्या हातातली कामं टाकून पळतात. आता हे तर एक आहे सद्गुरू कलेक्शन म्हणून आहे, त्यांचं नाव पण मला अजून माहित नाही, पण मी त्यांना दादा खूप त्यांनी मदत केली. स्वतःचा एवढा मोठा बिझनेस असून 4-5 दिवस स्वतः येऊन तिथं अभ्यास करत होते. त्यांना अजून भेटलो नाही मी, वेळच नाही. त्यांना संध्याकाळी जाऊन भेटणार आहे, जरा संध्याकाळी किंवा आधी मध्ये आलो तर त्यांना एकदा फोन करतो, भेटून घेतो त्यांना पेढे काय दिले नाही आपण, आहे ना ग. नाही, त्यांना देऊया काहीतरी पेढे वगैरे, त्यांना काहीतरी देऊ, काहीतरी करू. पोरं सगळे आबादले त्यांचे. पप्पा, इतकी पाऊस होता चालू त्या दिवशी, एवढ्या पावसामध्ये ते आमच्या सोबत आकुर्डीला आले होते. किती पाऊस, मोठ्या गाड्यांमध्ये फिरणारे लोक खूप आमच्यासाठी हे करत होते. असं आपला स्वभाव चांगला आहे, आपल्याला काही त्यांच्यापासून प्रॉब्लेम नाही. काही ना काही मराठी माणसांना एकमेकांना मदत करायला पाहिजे, आणि करतात. काय असं काही नाही, सगळी माणसं सारखी नाहीत, खूप छान आहेत. काही लोक दाखवायपुरतं करतात, काही मनापासून करतात, काही नसतं सल्ला देतात. जे असं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे असतात लोक. असं जाऊ द्या, ते
आता मी नाश्ता करतो आणि आपलं शॉप उघडायला जातो मी तिकडे. कारण माझं चला. झालंय आता फक्त चपात्या करून मी दुकानावर जाणार कपडे घेऊन. तर मित्रांनो आलोय बघा आपल्या शॉपवरती. शॉप आपलं एवढं आपलं छोटंसं साम्राज्य, पण स्वतःचं साम्राज्य. स्वतःच असावं पण नाही का, म्हणजे हक्काचं असावं पण स्वतःच असावं. जे काय असं छोटं का असं पण स्वतःच असावं असं काहीतरी. तर आहे हे बघा आपण सगळं देवपूजा वगैरे केली. स्टॉल वगैरे लावला छोटासा आपला. आता माल भरपूर आहे स्टॉक, पण इथं थोडा आहे कारण येणाऱ्या लोकांना वगैरे दिसत नाही ते. इथं बॅनर लावून घेणार आहे एक छोटासा मी, त्या इथं लावायचं आपल्याला. पण थोडं काम आहे भरपूर नाही का. आणि त्याचबरोबर इकडं देवाची पूजा वगैरे केली. काल आणलेला जो स्टॉक आहे स्टॉलवरून छोटासा थोडाफार, तो आता लावून घेतो. म्हणजे थोडा लावलाय, अजून थोडा लावायचा आहे. महाराजांची पूजा केली हे बघा. आल्यानंतर अजून कोण आले नाही इकडे, म्हणजे आपलं शॉप वगैरे कुठं अजून चालू झालं नाही. 10 वाजले, अजून पावणे 10 वाजले. 10:30 वगैरे येतात, जरा थोडं उशीर येतात. असं आपली सुरुवात आहे. आपल्याला लवकर येणं, प्रामाणिकपणे कष्ट करणं गरजेचं आहे हे बघा. आणि तिकडले वगैरे काय झालेच शॉप चालू, काय झाले नाही असं आहे हे बघा. आपलं हॉटेल तर फार 10:30-11ला उघडतं, फार नाही का उशिरा. असो तर आहे. आता चालू केलं ते येईल थोड्या वेळानं. 10:15 पर्यंत येईल. 10-10:15 आलं का नंतर ना मला जायचं आहे वर्किंगला. वर्किंगला गेल्यानंतर आजी आजारी आहे स्वप्नाली. सकाळीच म्हटलं होतं मी त्याला, बहुतेक त्यांना बघायला जायचं आहे. थोडी सिरियस आहे. जाऊन लवकर येऊन नाही का, माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत जाऊन बघून यायचं आपलं नाही का. जेवढं होईल तेवढं, म्हणजे काय एवढं सांगण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत, पण असू द्या, जाऊ द्या नाही का. शेवटी काय ना, म्हातारपण आलं का कोण कोणाचं नसतं. जोपर्यंत स्वतःपाशी काहीतरी आहे तोपर्यंतच सगळी चवचव करतात, किंवा जे काय असतील शेती तर जमतील भोते, अशा पद्धतीने असते. आता इतके हाल त्यांचे एवढे बेकार आहेत. एवढं आयुष्यभर कष्ट केले, हे केलं, एवढे लेकरं सांभाळली, हे झालं, पण काय कोण नाही, कोण कोणाचं नसतं. शेवटी पैसा कोण जरी असलं तरी नाही का. असो चला, व्हिडिओ बघितले तर म्हणतील काय म्हणतं पाहुणं नाही का. चला ठीक आहे, बघूया आता आज कसं होते. आता वर्किंगला जातो थोड्या वेळाने, ते आले की नंतर निघतो आता मी वर्किंगला. तर 3 वाजत आलेत आणि सकाळपासून वर्किंग कंटिन्यू चालू आपलं नाही का. तिथं सोडून आलो, 100ला घेऊन आलो, नंतर मग पिकअप करून त्याला सोडलं, जे काय असेल ते. आणि नंतर वर्किंग आल्यानंतर झाले कॉल वगैरे 7 चांगले झाले. अजून तर काय मार्केट शांत आहे म्हणतात डॉक्टर, अजून एवढं काही व्यवस्थित नाही. जरा होईल पे वगैरे काय भेटले नाही आज, पण अजून आहे 2-3 कॉल आहेत. आज बहुतेक भेटेल, असं काय नाही होत की कधी भेटत नाही असं नाही. त्याचबरोबर मी जे शॉपचं ओपनिंग केलं होतं ते सांगितलं. सर म्हणले मग दे अगरबत्ती मला पण नाही का. म्हणजे म्हणले आता मी तुझं कस्टमर, कायमचा कस्टमर आहे, जर त्या महिन्यात 2-4 पॉकेट काय असेल ते घेऊन येत जा, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ठीक आहे नाही का, म्हणजे आपण जर चांगला विचार केला तर चांगला असतंय. आणि सपोर्ट करणारे खूप आहेत नाही का. डॉक्टर झालं, एवढ्या वर्षात 4-5 वर्षाचं जे रिलेशन आहे ते खूप छान आहे आणि मदत नक्की होते. एक वेळ म्हणले कंपनीचं होईल मागं पुढं, पण तुला कंटिन्यू ऑर्डर आहे. म्हणलं ठीक आहे, थँक्यू. बघू आता ऑर्डर पण दिले सरांनी, म्हणजे असं काय ना काय जे ओळख आहे आपली चांगली, त्याच्यामुळे चांगलं आहे. 3 वाजत झालेत आणि आता मी आहे सध्या अजमेरामध्ये. मला जायचं आहे आता, निघणार थोडा वेळ, नाश्ता काय तर करायचा, स्टॉकिसला भेटायचं आहे आणि तिथून निघायचं आहे. अजमेर एकदम स्वच्छ एरिया, क्लीन आहे. असो तर आता निघतो, थोडं स्टॉकिसकडे जातो, स्टॉकिसला विजिट करतो आणि जातो वर्किंगला. तर आता आम्ही आलो आहे दवाखान्यातून. ससूनला गेलो होतो आजीला बघायसाठी. आताच बघून आलो. काय ती तब्येत काय असं, म्हणजे म्हणावं असं काय रिस्पॉन्स देत नाही तिच्या, म्हणजे शरीरच. तर बघून आलो. आता जेवण होतं सकाळचं, ते जेवलो. आता म्हटलं झोपून परत उद्याचं रुटीन चालू करायचं व्हिडिओचं. पण काय ना काय मागं टेन्शन असले ते मन लागत नाही. ते आता जरा थोडं बरं वाटायला लागले का, आता तिला बघून आली म्हणून एक समाधान तर आहे बाबा, की नाही का थोडंफार तर आता संध्याकाळी रिस्पॉन्स द्यायला लागली. म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे जेवण तर तिला चारायला सांगितले नळीतून. तर चला, देवाच्या कृपेने ती बरी व्हावी हीच माझी तर लई इच्छा आहे मनापासून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.